चहा पाजण्याच्या बहाण्याने वृद्ध व्यक्तीचे 3 लाख रुपये लुटणाऱ्या आरोपीला अहिल्यानगरच्या कोतवाली पोलिसांनी अटक केली। आरोपीकडनं जप्त केलेली 3 लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी मूळ फिर्यादीकडे सुपूर्द केली। बाजीराव पोकळे हे मुलीच्या उपचारासाठी अहिल्यानगरला आले होते। त्यावेळी ओळखीचा लालासाहेब सुद्रिकने त्यांना चहा पाजण्याचा बहाणा केला आणि दुचाकीवर बसवून निर्जन ठिकाणी नेलं। त्यांच्या बॅगेतील 3 लाख रुपयांची रोकड हिसकावून तो फरार झाला होता। अहिल्यानगर पोलिसांच्या वतीनं कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाल्यानंतर कोतवालीच्या डीबी पथकानं अतिशय तात्काळ याच्यामध्ये कामगिरी करून कर्जत तालुक्यातील हा जो चोरटा होता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 3 लाखाची रक्कम जमा करून घेतली होती। आज रोजी आम्ही त्या आजोबांना या ठिकाणी ती रक्कम परत केलेली आहे। 2 भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं प्रवासाची परवानगी। एलपीजी घेऊन दोन्ही जहाजं भारताच्या दिशेने। भारताला मोठा दिलासा। विरोधकांकडून गॅस तुटवड्यासंदर्भात जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार हल्ला बोलता राज्यात घरगुती गॅसचा तुटवडा नाही, रांगा लावू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। घरगुती गॅस सिलेंडरची ब्लॅकने विक्री, माझाचं स्टिंग ऑपरेशन। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1400 रुपयांना सिलेंडरची विक्री तर बीडमध्ये बनावट ओटीपीचा वापर। राज्यामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी। कोल्हापूरच्या कापसी खोऱ्यात सोसाट्याच्या वाऱ्याने झाडं कोसळली, घरांचंही नुकसान। तर साताऱ्याच्या जावलीमध्ये गारांचा पाऊस, गहू आणि ज्वारीला मोठा फटका। राष्ट्रीय महामार्गावरील वार्षिक टोल पास 1 एप्रिलपासून महागणार। वाहन चालकांना आता 3000 ऐवजी 3075 रुपये द्यावे लागणार। गायक रॅपर बादशाह बिश्नोई गँगच्या निशाण्यावर। फेसबुक पोस्ट करत डोक्यात गोळी मारण्याची धमकी। बादशाहच्या गाण्यांमुळे हरियाणाची संस्कृती बिघडत असल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।